नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही बनवलेले व्हिडिओज तुमच्या सर्वांना आवडतात या गोष्टीचा मला खरंच खूप आनंद होतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आमची छोटीशी शेती आहे ती दाखवणार आहे. चला तर या मग आमच्या सोबत आणि आजचा दिवस कसा गेला ते आपण पाहूया. सध्या आम्ही भारतामध्ये आहोत. सुट्टीचे दिवस असल्यामुळे चला म्हणलं आज मुलांना शेतीमध्ये घेऊन जाऊ, कारण त्यांना पण शेतीची आवड असणं खूप गरजेचं आहे. लहानपणी आईवडिलांसोबत शेतीची कामे मी बऱ्याच वेळेस केलेली आहेत. आईवडिलांना काम करताना मी पाहिलेलं आहे, त्यामुळे मला शेतीच्या कामांची बरीचशी माहिती आहे. त्यावेळेस वडील शेतीमधली पेरणी किंवा इतर जे काही कामं असतात ते कामं करण्यासाठी बैलांचा वापर करायचे. सध्या ट्रॅक्टर सर्वत्र उपलब्ध असल्यामुळे शेतीची कामं बऱ्यापैकी ट्रॅक्टर्सने होत आहेत. त्यामुळे बैलांचा उपयोग शेतामध्ये हळूहळू कमी होत चाललेला आहे. हा व्हिडिओ जुलै महिन्यामधला आहे. त्यावेळेस आमच्या शेतामध्ये पेरणीचे काम चालू होते. गेले वर्षी या शेतामध्ये आम्ही काही आंब्याची झाडं पण लावलेली आहेत. खेडेगावातलं जीवन हे खरंच खूप शांत असतं. शहरातल्यासारखी धावपळ तिथे नसते. या ठिकाणी आपल्याला बऱ्याच काही नवीन गोष्टी पाहायला मिळतात. त्यानंतर दुपारच्या वेळेस आम्ही सर्वजण एकत्र जेवणासाठी बसलो. दुपारच्या वेळेस शेतामध्ये एकत्र बसून जेवण्याचा जो आनंद असतो तो मात्र आपल्याला घरी मिळत नाही. आपल्याला शेतामध्ये चालल्या फिरल्यामुळे भूक पण जास्त लागते आणि त्यामुळे आपण जेवण पण जास्त करतो. शेपू पाहिजे एका साइडला भात एका साइडला दोघं जेव्हा एका ताटात नाही तर मग पुरत नसतील ना ताट. तू जेव माहिती माझ्या काय का तुला आंबा पिकल्यासारखा वाटला होता, कच्चाच वाटतं. असं बरं असते मुद्दाम पिकलेले घेईना झाले. पिकले काय काम असं नाही. ओके, आळे होले त्याच्यात हे घरचाच आहे गावाकडला. हो, गावरान आंबा आहे ते. शेतातला बरंच एवढे दिवस कसं काय राहिलं? नाही नेलं माहिती. घरीच लावलेला कलम केलेलाच आहे. हा 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 लावले ते उंच उंच असलेले काढले. तुम्ही पण या आमच्या सोबत जेवण करायला, कारण एकत्र जेवण करण्याचा आनंद हा खरंच खूप वेगळा असतो. आंबे खा वाटले होते बरं. एक गोष्ट सांगतो मित्रांनो, शेतामध्ये आपण चटणी भाकर जरी खाल्ली एकत्र बसून तरी त्या जेवणाला खूप वेगळीच चव असते.
जेवण झाल्याच्या नंतर राहिलेल्या कामाला पुन्हा सुरुवात झाली. रे बाबा, रेवला बसायचे का ट्रॅक्टरवर? काय रे? दुपारच्या वेळेस दादांनी झाडांना पाणी सोडलं होतं, त्याचा आम्ही सर्वांनी आनंद घेतला. आंबे दाखव ना. बघ किती उंच झाले तुझ्यापेक्षा. क्या थांबायला आले असतील बघ, हेच मोठे दिसले ना. हो ना, पहिलं वर्ष असल्यामुळे. ये हळूहळू ये. मग कशी वाटते शेती? लय भारी. एकदम भारी वाटायले. आंब्याची झाड, शेती, येस. पाणी. आंब्याची झाडं बघा तुमच्यापेक्षा उंच झाली. काय मस्त नांगरून दिलं त्याने. ओ शेतकरीबाई, इकडे बघा. सोयाबीन लावायची आता शेतामध्ये. लावा लावा, सांगा की. शेतामध्ये लावलेत, आंबे लावले, चिकूचं झाड आहे, नारळाचे झाड आहेत. नारळाचे झाड लहान आहेत अजून, 1 वर्ष झालं. धनुषला पण शेतीतली कामं आवडतात, त्यामुळे तो दादांसोबत सर्व कामं अतिशय बारकाईने पाहत होता. मुलांना या वयामध्येच बेसिक गोष्टींची माहिती असणं खरंच खूप गरजेचं असतं. त्याचबरोबर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज पण असलं पाहिजे. कुठपर्यंत आलं पाणी धनुष? इथपर्यंत, तेवढ्या लांबून आणलं. हो. आणखीन पुढे राहिले थोडस. बर, पुढे जात नाही का मग? तुम्ही पण तुमच्या शेतीमधल्या काही आठवणी असतील तर मला कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. ट्रॅक्टरचं काम चालू असताना शेतीमध्ये काही मोठ्या आकाराचे दगड निघाले. ते फोडण्यासाठी आम्ही एका माणसाला बोलवून घेतलं. मी पण एक दगड फोडण्याचा प्रयत्न करून पाहिला. चला म्हणलं हे काम किती अवघड आहे ते पाहावं. फुटला की फुटला. बरं झालं रे बाबा. मोठा दगड होता. शेतीतली कामं मला येतात हे शिल्पाला खूप आश्चर्य वाटतं, कारण तिने मला ही कामं करताना कधी पाहिलेलं नाही. शिल्पाला पण शेतीतल्या कामांची आवड आहे. तुम्ही आमचे कॅनडामधले व्हेजिटेबल गार्डनिंगचे व्हिडिओ तर नक्कीच पाहिले असतील. काय गवत काढायचं चालू आहे? गवत काढायले ट्रॅक्टरने एवढं घेतलं, पण इथं दगड असल्यामुळे इथं घेताच आलं नाही, काढताच आलं नाही. बसल्या बसल्या काढावं म्हटलं. हाताला लागेल काही? नाही. आजचा दिवस हा शेतीची साफसफाई करण्यामध्ये गेला, त्यामुळे आम्ही सायंकाळी घरी वापस निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आम्ही शेताकडे निघालो राहिलेले काम करण्यासाठी. दुपारच्या वेळेस आईने शेतामधनं तांदूळ कुंजर या नावाची एक भाजी असते ती काढली होती. खेडेगावातल्या माणसांना या भाजीविषयी नक्की माहिती असेल. चांगली लागते का भाजी? छान लागते. त्याला डाळ नसते काही नाही, त्याला भाजायची तवलीवर, याची कांदा टाकून फोडणी द्यायची. दुपारच्या वेळेस दादांनी ट्रॅक्टरचा उपयोग करून पेरणीच्या कामाला सुरुवात केली.
ट्रॅक्टरचा उपयोग केल्यामुळे शेतीतली कामं ही खरंच खूप लवकर होतात. पडते पाऊस येते, आज उद्या येतेच पाऊस. येते का? एक set करा पाहिजे. कडीलाच. कडीलाच खायचं. त्यामध्ये काय कधी नाही ह्या झाड ह्याला येते येते ह्याला सट काय ढग आली. ह्याला सट करा पाहिजे. चला तर मित्रांनो, मग आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग काळजी घ्या, मजेत राहा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.